नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। बिबट्यासमोर दिसताच भल्याभल्यांची गाळण उडते, दरदरून घाम फुटतो। बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांनी जीवही गमावला आहे। त्यामुळे हा हिंस्र प्राणी मानवी वस्तीत येऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातात, परंतु या गोष्टीवर कोणत्याही प्रकारे बंधन आणता येत नाही। अंगावर काटा आणणाऱ्या अशाच एका घटनेत दोन शूर भावांनी बिबट्याशी दोन हात करून एकमेकाला वाचवलं आहे। बागलाण तालुक्यातील ब्राह्मणपाडाजवळील शेवरी पाड्यात राहणाऱ्या दोन तरुण भावांनी बिबट्याशी दोन हात करत एकमेकांचा जीव वाचवला। वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या तसेच मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात कधी काय घडेल याची शाश्वती नसते। मळ्याखळ्यात राहणारे लोक जंगली प्राण्यांचे कधी शिकार बनतील याचाही भरवसा नसतो। सर्रास जंगलतोडीमुळे तसेच जंगलातील पाण्याच्या दुर्भिक्षामुळे जंगली प्राणी गावात येण्याचे अनेक उदाहरणे आहेत। त्यापाठोपाठ सावजाच्या शोधात अनेकदा अनेक हिंस्र प्राण्यांनी माणसांवरही हल्ला चढवला आहे आणि असाच काहीसा प्रकार जायखेड्याजवळील ब्राह्मणपाडे गावालगत घडला आहे। शेवरी पाड्यात राहणारे सोमनाथ सोनवणे आणि बबन सोनवणे हे दोघे भाऊ दररोज सकाळी गावाबाहेर आपल्या बकऱ्या चारण्यासाठी नेतात। आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास सोमनाथ बकऱ्या चारत असताना तेथील नाल्यात दडून बसलेल्या एका बिबट्याने अचानक बकरीवर हल्ला चढवला। हे बघून सोमनाथने ओरडत त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला, परंतु बिबट्या त्याच्या दिशेने धावत आला आणि त्याने सोमनाथवर हल्ला करून त्याला जखमी केले। हे दृश्य पाहून जवळच असलेला बबन धावत आला। त्याने बिबट्याला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु बिबट्याने त्याच्यावरही हल्ला करून त्याला जखमी केले। परंतु या दोघांनी हार न मानता बिबट्याशी लढा सुरूच ठेवला। शेवटी बिबट्या तेथून धूम ठोकत पळून गेला। या धाडसी कृतीची बातमी गावात पसरली आणि ग्रामस्थांनी तात्काळ दोन्ही भावांना सुरुवातीला जायखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले व त्यानंतर पुढील उपचारासाठी मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे। दोन्ही भावांना अनेक जखमा असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। काय नाव आपलं? बबन मामू सोनवणे। आपण राहणार कुठे? ब्राह्मणपाडा। तर काय घटना घडली होती सकाळी? तुम्ही गावात गेले होते? बकऱ्या चारायला गेलो होतो तर बिबट्याने त्या बकरीवर हमला केला। मी वाचवायला गेलो तो मला पकडलं त्यांनी। मला पकडल्यावर माझा भाऊ होता, तो मला वाचवण्यासाठी आला, मग त्याला पण धरून घेतलं त्यांनी। मग कसं काय तुम्ही वाचून गेले ते? मग ते माझ्या भावाने मारलं ना त्याला, ते पळून गेलं। मग बाकी ओरडलो आम्ही, ते बाकीचे आजूबाजूचे आले, आम्हाला दवाखान्यात जायला नेलं। किती बिबट्या होते? एक दोन? एक। तुम्हाला माहिती आहे का ज्या वावरात तुम्ही गेले होते तिथे कायमस्वरूपी बिबट्या आणि ते वाघ तिथे राहतो? त्या फॉरेस्टच्या जागा आहे का काहीतरी? हा, फॉरेस्टची जागा, फॉरेस्ट जागा आहे का? तिथे मध्ये मतलब वाघ आणि बिबट्या राहतात? हो। हा, तुम्हाला माहिती होती तिथे बिबट्या आणि वाघ कसं काय जीवाला धोका करण्यासाठी गेलो? इकडं ते झाडांमध्ये होतं, ते राहतं, आम्ही मोकळांमध्ये होतो, मग ते इकडं मोकळांमध्ये होतं तिथे।